माझी मुलगी गाडीत टाकलंय, कशाला टाकलंय गाडीत मला गाडीत का टाकलंय? चाललं नाही, बंद करा, बंद करायची मराठी माणसासाठी पाय वगैरे सापडेल. आपण बघू शकतो आता इकडे सगळ्याच आंदोलन करताना इकडे आता एक एक करून खऱ्या ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलनकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आले. 100% नवीन आणीबाणी लादलेली सरकारने याच्या अगोदर आंदोलन झालं तेव्हा परवानगी होती, आता परवानगी का नाही? काय सांगाल? हे सरकारची दडपशाही आहे. सरकारची मराठी माणसावरती झालेली दडपशाही आहे. इथले पोलीस हुकुमशहा झालेले, पोलीस हे हुकुमशहा झालेले आहेत असं म्हणणं आणि ते चित्र इथे आपल्याला तो उभं राहतं दिसतंय. एकंदर पाहिलं गेलं तर जे जे आंदोलन करतायत त्यांना आता एक एक करून त्याची धरपकड करण्यात आली. बसेसमधून त्यांना अर्थातच इथून ताब्यात घेण्यात आलं आहे, डिटेन करण्यात आलं आहे. आता खऱ्या अर्थानं आंदोलनाची सुरुवात खऱ्या अर्थानं झाली होती, मात्र आता एक एक करून सगळ्यांची धरपकड इकडे सुरू झालेली आहे. काही संघटनेचे लोक, काही सर्वसामान्य लोक, आता तिकडे काही संघटनेचे लोक एक एक करून येताना आपल्याला दिसत आहेत. मोठ्या संख्येने इकडे लोक येतात दिसत. थांबा मॅडम, थांबतो. मराठी भाषासाठी जो आता खऱ्या अर्थानं विरोधात, जो हिंदी सक्तीच्या विरोधात जो मराठीचा मोर्चा होता तिकडे आता सगळी लोक इकडे जमा झाली होती. मात्र आता सगळ्यांच्या गोष्टी ज्या आता सुरू आहेत त्यानुसार आपण बघू शकतो तर तिकडे लोक जमा झाली आहेत. त्यासोबतच धरपकड ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ही सुरू असताना काही धरपकड सुरू आहे. काय सांगाल याबद्दल? याच्या अगोदर पण आंदोलन निघालेलं होतं पण तुम्हाला परवानगी नाहीये. तू बघता आता लोक सुद्धा त्याच्याबद्दल काही बोलत नाहीयेत. मात्र आता सगळ्यात मोठा प्रश्न, हा वाद तिकडे चिघळण्यात येतोय का, या खऱ्या अर्थानं हा प्रश्नचिन्ह उभा राहतोय. मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. पोलिसांवर ते आरोप करतायत. पोलिसांकडून दडपशाही सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ज्यावेळी मराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा निघालेला होता त्यावेळी त्यांच्या मोर्चाला परवानगी पोलिसांनी कशी दिली आणि आम्ही परवानगी मागून सुद्धा आम्हाला परवानगी अद्याप का मिळाली? थेट थांबू नका म्हणून सांगण्यात येत आहे. लोकांनी आपल्या मतपेटीतून जागर करायचं आहे. कोणीही इकडे थांबू नका म्हणून सांगण्यात येते आणि ते चित्र आता इकडे पाहायला मिळतंय. कोणाला इकडे थांबण्याची परवानगी मिळत नाहीये. जे मराठी भाषेसाठी जे आहे ते इकडे मोर्चा सुरू होता, मात्र आता सगळ्यांना इकडे खऱ्या अर्थानं हे करायचं, कोणीही इकडे थांबू नका असं थेट म्हणण्यात येत आहे. कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मी आताच मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त मधुकर पांडे त्यांच्याशी बोललो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर 3 दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीची जी काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं. परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहन करणार नाही. शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे, मराठी आधी आहे. कुठेच आता सगळ्या अर्थानं धरपकड पण सुरू झाली आहे. पण हे चुकीचं आहे ना. हे अशी दादागिरी करू नाही शकत ना. मराठीसाठी आम्ही निघालोय, आम्ही मराठी आहोत. म्हणजे मराठ्यांचं इथे मीरा भाईंदर मध्ये काहीच नाही राहिलंय असं झालेलं आहे. यांची दादागिरी चालू आहे. तुम्ही बघू शकताय दादागिरी सुरू असताना खऱ्या अर्थानं इकडे सगळेच कार्यकर्ते इकडे होते. या कार्यकर्त्यांना सगळ्यांना इथून खऱ्या अर्थानं ताब्यात घेण्यात आलंय. कोणालाच इकडे परवानगी इकडे उभं राहण्याची पण का नाहीये असा प्रश्न आता सगळे कार्यकर्ते उपस्थित करताय. खरं तर तुम्ही इकडे शांतपणे उभे होता, 10 वाजता मोर्चा निघाला होता, मात्र कोणालाच परवानगी मिळाली का? परवानगी का नाही मिळाली? तेच ना, ती लोक काढू शकतात मोर्चा, मग आम्ही का म्हणून नाही? आम्ही शांततेत काढतो. आमची मराठी लोकांची एकजूट दिसू दे ना. ते बाहेर नाही येऊन ती लोक इकडे धंदा करून दादागिरी करणार वगैरे, हे चालणार का? हे चुकीचं केलेलं आहे या लोकांनी.
आणि इकडचे नेते आहेत, आमदार कोण आहेत, ते तर एकदम बेकार माणसं आहेत. तुम्ही बघू शकता, एकंदर पाहिलं गेलं तर आता सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की ही परवानगी का नाही, आणि तेच प्रश्न आता इकडे मोठ्या प्रमाणात उभं राहताना दिसत आहे. सगळ्यांना इकडून खऱ्या अर्थानं जायला सांगण्यात येत आहे आणि तेच नक्कीच चित्र श्रेयस सर्व या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.